बुलढाणा अर्बनको बँकेने दिले नियमबाह्य कर्ज। बँकेचा निधी वापर सभासदांसाठी न करता बिल्डरलाच दिले कर्ज। बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात व इतर ठिकाणी अग्रगण्य व कोट्यावधी ठेवी असलेल्या बुलढाणा अर्बनको बँकेने नियम धाब्यावर बसवून बँकेच्या निधीचा वापर गोरगरीब गरजू सभासदांकरिता न करता गोखले नामक बिल्डरला केला, तोही नियमबाह्य। त्यामुळे सदर बाबीची चांगलीच चर्चा होत असताना दिसत आहे। बुलढाणा अर्बनको बँकेचा ह्या अगोदर चांगलाच प्रकार गाजला होता। त्यात आता ह्या बुलढाणा अर्बनच्या सेठजींच्या आशीर्वादाने गोखल बिल्डर ह्यास खाजगी प्रकल्पासाठी कर्ज दिले। बरं दिले तर दिले, ह्यामध्ये बिल्डरने काही कागदपत्र अपूर्ण व बनावट असल्याचे संकेत मिळाले आहेत। विशेष म्हणजे कर्ज मंजुरी दरम्यान बँकेच्या ऑडिट टीम व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी पडताळणी न करता दबावाखाली मंजुरी दिल्याचे समजते। तसेच या कर्ज रकमेतून काही रक्कम इतरांचे नावावर हस्तांतरण झाल्याची चर्चा आहे। गोखले बिल्डरकडून वेळेवर कर्ज परतफेड न झाल्यास हा तोटा बँक व थेट ठेवीदार सभासदांच्या पैशांवर येणार आहे। त्यामुळे शेतकरी ठेवीदारांचे नुकसान हे बँकेच्या नियमबाह्य कारभारामुळे धोक्यात येणार आहे। सदर प्रकरणाबाबत सहकार खात्याकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व संबंधित कर्ज मंजूर करणारे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्जदार गोखले बिल्डरवर गुन्हा दाखल करावा। बँकेच्या लेखापरीक्षण अहवालाची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी ठेवीदार नागरिक सभासदांकडून होत आहे। तात्पर्य: जनहिताकरिता अनेक उपक्रम हाती घेऊन नावाजलेल्या व नावलौकिक मिळवलेला बुलढाणा अर्बन बँकेसारख्या मोठ्या सहकारी संस्थेकडून अशा नियमबाह्य कर्ज प्रकरणाबाबत सहकार चळवळीला अपमान मानला जात आहे। त्यामुळे ह्या प्रकरणाची निपक्षपणे व योग्य चौकशी होऊन संबंधित जबाबदार असणाऱ्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। महाराष्ट्र ते आशिया खंडापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची व फसवणूकबाबत पोलखल सूर्या मराठी न्यूजवर लवकरच पाहावयास व वाचावयास मिळेल। तूर्त सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चौहान, बुलढाणा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।